प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य नक्की अंजली येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 30 जुलै 2025. जगा आणि समुद्र. प्रिय मित्रा, तुझ्या आत्म्याप्रमाणेच तू सर्व गोष्टीत समुद्रात हवेस आणि आरोग्यपूर्ण रगावास अशी माझी प्रार्थना आहे. 3 योहाना 1 अध्याय 2 वचन. माणूस आपल्या शारीरिक आरोग्याकडे खूप लक्ष देतो, पण प्रभू सर्वप्रथम आत्म्याची आरोग्याला प्राधान्य देतो. जग मानते की भौतिक यशातून स्वर्गीय कल्याण मिळते, पण देव म्हणतो की खरी समृद्धी आत्म्याच्या आरोग्याने ठरते. खऱ्या अर्थाने आत्मा जीवित राहण्यासाठी त्यांच्याकडे 3 आवश्यक गोष्टी असल्या पाहिजेत: उद्धाराचा आनंद, पूर्ण पवित्रता, शाश्वत जीवन. या गोष्टी अस्तित्वात असतील तेव्हाच आपण घरोघर जीवित राहतो आणि सर्व क्षेत्रामध्ये समृद्ध होतो. पाप करणारा आत्मा एका मरणाऱ्या रोगाने त्रासलेला असतो. तो आत्मिक दृष्ट्या मेला असतो. पाप त्याला दडपते, पापाची इच्छा वाढत जाते आणि शेवटी त्याचे परिणाम म्हणजे पापाची वेतन, मरण. ज्या दिवशी आदाम आणि हव्वाने देवाची आज्ञा करून निषिद्ध झाडाचे फळ खाल्ले, त्या दिवशी त्यांचे आत्मे मरण पावले. देव आणि मानव यांच्यातील निकटचे नाते तुटले. एखादा भरधाव दुचाकीचे इंजिन बंद केले तरी ती काही अंतर पुढे जाते, मग थांबते. त्याचप्रमाणे जेव्हा आत्मा मरण पावतो तेव्हा शरीर काही काळ जीवित दिसते. म्हणून प्रभू सरदेशाच्या मंडळींना म्हणतो, तू जीवित आहेस, अशी तुझी स्थिती आहे, पण प्रत्यक्षात तू मेलेला आहेस. प्रकाशित वाक्य 3 अध्याय 1 वचन. मृत आत्मा पुन्हा जीवित होण्याची एकच मार्ग आहे, येशूच्या रक्ताने शुद्ध होणे. येशू ख्रिस्ताने आपल्या आत्म्याचे जीवन राखण्यासाठी स्वतःची प्राण क्रूसवर अर्पण केला आणि आपले रक्त सांडले. येशू देवपुत्र यांचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. 1 योहाना 1 अध्याय 7 वचन. प्रथम जेव्हा आपण येशूच्या रक्ताने धुतले जातो तेव्हा आपल्याला पापमाफी मिळते, आणि जेव्हा आपण प्रेमाने येशूला आपल्या हृदयात स्वागत करतो तेव्हा आपला आत्मा वाचवला जातो. दिव्य वाचलेला आत्मा पूर्ण पवित्रतेचा पाठपुरावा करतो. स्तोत्र. मनापासूनची प्रार्थना, विश्वास, पवित्र आत्मा आणि प्रभूची वैभव हे सर्व एकत्र येतात तेव्हा पवित्रता पूर्ण होतो. देव भक्त भय आपल्याला पूर्ण पवित्रताकडे घेऊन जाते. तृतीय, आपण प्राप्त करतो शाश्वत जीवन जे कधीच संपत नाही. जेव्हा ख्रिस्त जो जीवन आहे आपल्यामध्ये राहतो तेव्हा आपण आनंद जीवनाचे वारसदार होतो. आपली नावे स्वर्गात लिहिली जातात आणि आपण पुनरुत्थानाची खात्रीसह जीवन जगतो. प्रिय देवाची लेकरा, आपण ख्रिस्तासोबत सदैव जगणार आहोत. आत्मचिंतनासाठी वचन. कारण देवाची जगावर एवढे प्रेम केले की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो नाश पावणार नाही, तर त्याला आनंद जीवन मिळेल. योहान 3 अध्याय 16 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 51 अध्याय, 52 अध्याय, 53 अध्याय. सायंकाळी रोमकार्य 2 अध्याय. धन्यवाद.